तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. चारुहास सर अक्षराला चारुलताबद्दल सांगत असतात आणि तिच्याबद्दल बोलताना ते खूप भावूक होतात. त्यामुळे अक्षराला सुद्धा वाईट वाटतं आणि ती चारुहास सरांची माफी मागते. तर चारुहास सर तिला म्हणत असतात की आता या घरात चारुलताच्या जागी तूच आहे बाळा. त्यामुळे भुवनेश्वरी परत आल्यावर या घराचा कारभार तू तिच्या हातात जाऊ देऊ नको. सगळं काही तू तुझ्याच हातात ठेव. तू सांगितल्याप्रमाणेच मी त्या भुवनेश्वरी सोबत वागेल. तू काही काळजी करू नको, कारण तू आणि अधिपती या घराचं चैतन्य आहात. तुम्ही या घराचं गेलेलं वैभव, सुख, समृद्धी, शांतता परत घेऊन या. आणि त्यावर अक्षरा म्हणते की बाबा तुम्ही काही काळजी करू नका. आणि मग ती बाहेर जाण्यासाठी निघते. चारुहास सर चारुलताच्या फोटोकडेच बघत असतात. दुसरीकडे अक्षराला सतत चारुहास सरांचं बोलणं आठवत असतं आणि आपल्याला मार्केटमध्ये भेटलेल्या त्या बाई नेमक्या कोण असतील याचाच ती विचार करत असते. तितक्यात अधिपती त्या ठिकाणी येतो. त्याच्या लक्षात येतं की अक्षरा अजूनही मार्केटमध्ये घडलेल्या प्रकाराचाच विचार करते. त्यामुळे तो तिला समजावतो की मास्तरीणबाई आमच्या खऱ्या आईंना जाऊन खूप वर्ष झाली, आता त्या परत कशा येतील. मात्र अक्षरा त्याला समजावत असते की अधिपती कदाचित त्या परत आल्या असतील तर, कारण मी खरंच त्या बाईंना बघितलं. त्यांनी स्वतः मला सांगितलं की त्यांचं नाव चारुलता आहे. पण अधिपती म्हणत असतो की मास्तरीणबाई तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे आणि तुम्ही आता हा विषय सोडून द्या. आम्हाला ही आशा लावू नका आणि आमच्या त्या बापाला तर काही सांगू नका, नाहीतर तो वेड्यासारखा फिरत बसेल. आणि त्यावर अक्षरा हो म्हणते. अधिपती झोपायला जातो. अक्षरा मात्र मनाशी ठरवत असते की कोणी काही बोललं तरी मी त्या मॅडमला पुन्हा जाऊन भेटणारच. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आजी देवीकडे भुवनेश्वरी लवकरात लवकर परत यावी म्हणून प्रार्थना करत असतात. तितक्यात अक्षरासुद्धा त्या ठिकाणी येते. तीसुद्धा देवीची पूजा करते आणि आजींना सांगते की काळजी करू नका, मॅडम लवकरच परत येतील. पण आजींना खूप काळजी वाटत असते. त्या म्हणत असतात की अगं एकदा फक्त तिचा फोन आला आणि एक पत्र आलं, त्यानंतर भुवीने काही आपल्याशी संपर्क केला नाही. मला काळजी वाटते. मात्र अक्षरा त्यांना समजावते की काळजी करू नका, त्या येतील लवकरच. आणि मग ती देवीकडे प्रार्थना करते की माझ्या मनात काय सुरू आहे हे तुला माहिती आहे. तू आता लवकरात लवकर मला त्या बाईंपर्यंत पोहोचव. दुसरीकडे अधिपती तयार होत असताना त्याला ओंकारचा कॉल येतो. ओंकार अधिपतीला सांगतो की भावा आपल्याला खूप मोठी ऑर्डर मिळाली आहे, तू लवकरच फॅक्टरीमध्ये ये. आणि त्यावर अधिपतीसुद्धा हो म्हणतो. आणि मग ते दोघेजण फॅक्टरीत काम करणाऱ्या महिला कामगारांविषयी बोलू लागतात. महिला कामगारांनी खूप चांगलं काम केलेलं असतं आणि त्यामुळे अधिपती साडी चोळी देऊन त्यांचा सत्कार करायचं ठरवतो. आणि ओंकारला म्हणतो की ही बातमी जेव्हा आईसाहेबांपर्यंत पोहोचेल ना, तेव्हा त्यांनासुद्धा नक्की आनंद होईल. आणि मग तो लगेच फॅक्टरीत जाण्यासाठी निघतो. दुसरीकडे चंचीला फॅक्टरीत काम करणाऱ्या त्या रमेशचा कॉल येतो. तो चंचीला विचारत असतो की मॅडम कुठे आहात तुम्ही, किती दिवस झालं मला काही फोन केला नाही. तर चंची रागातच म्हणत असते की मी तुला सांगितलं आहे ना, तू मला फोन करायचा नाही. जर काही काम असलं तर मी तुला स्वतःहून फोन करेल. तर तो रमेश म्हणत असतो पण आता आपण काय करायचं, त्या सरकारांनी माझा एवढा अपमान केला आहे, मला दुसरीकडे कुठे नोकरीसुद्धा मिळत नाही आणि इथेसुद्धा सगळेजण माझ्यावर लक्ष ठेवून असतात, काय करायचं तेच कळत नाही. तर चंची म्हणते मग तू असं काहीतरी कर की सगळा डाव त्या सरकारांवरच उलटेल, त्यांची बदनामी होईल. आणि ती फोन ठेवून देते. तर तो रमेश काय करता येईल याचा विचार करत असतो. दुसरीकडे अक्षरासुद्धा अधिपतीला सांगत असते की तुमच्या महिला कामगारांनी खरंच खूप चांगलं काम केलंय, माझ्याकडूनही त्यांना अभिनंदन सांगा. आणि त्यावर अधिपती हो म्हणतो. आणि मग तो अक्षराला म्हणतो की तुम्हालाही बाहेर जायचं आहे ना, मग आपण सोबतच जाऊ. पण अक्षरा नकार देते. त्यामुळे अधिपतीच्या लक्षात येतं की या नक्कीच पुन्हा त्या कालच्याच बाईंना भेटण्यासाठी जातील. त्यामुळे तो अक्षराला समजावतो. पण अक्षरा काही ऐकायला तयारच नसते. उलट ते अधिपतीला म्हणते की तुम्ही जा, तुम्हाला उशीर होतोय, मला घरात कामं आहेत. त्यामुळे मग अधिपती घरातून बाहेर पडतो. आणि मग त्यानंतर अक्षरासुद्धा त्या बाईंचा शोध घेण्यासाठी बाहेर जायचं ठरवते. दुसरीकडे जेव्हा महिला कामगार फॅक्टरीमध्ये येत असतात तेव्हा रमेश त्यांना अडवतो. मात्र ते त्या रमेशचं काही ऐकूनच घेत नाही. पण रमेश म्हणत असतो की मी इथे तुमच्याच भल्याचं सांगण्यासाठी आलोय. आणि तो त्या महिला कामगारांना असं सांगतो की सरकार तर तुम्हाला तुमचा मोबदला खूप देतात,
तुमच्या कामाचे भरपूर पैसे देतात, मात्र तो ओंक्या आणि रव्यामधल्यामध्ये खूप पैसे खाऊन घेतात. मात्र त्या महिला कामगार यावर विश्वास ठेवत नाही. पण तितक्यात त्या रमेशच्याच ओळखीची एक बाई चंदा त्या ठिकाणी येते आणि रमेशच्याच सांगण्यावरून ती त्या बायकांना असं म्हणू लागते की मी सुद्धा ऐकलंय की ते दोघेजण आपल्या हक्काचे पैसे खातात. आपल्याला आपल्या कामाचा मोबदला मिळत नाही. आपण इथे राबराब राबतो आणि यांचीच घरं भरतो. त्यामुळे मग त्या महिलांचा सुद्धा विश्वास बसतो आणि त्या फॅक्टरीमध्ये न जाता सरळ घरी निघून जातात. त्यामुळे रमेश खुश होतो. दुसरीकडे आजी आणि अक्षरा बोलत असतात. आजी अक्षराला असं म्हणत असतात की मला असं वाटतं की आपण घरात एखादी पूजा करावी, म्हणजे आपली भुवी लवकर परत येईल. तर अक्षरा म्हणते की ठीक आहे आजी, तुम्ही काही काळजी करू नका, आपण सगळं काही करू. तितक्यात दुर्गी त्या ठिकाणी येते आणि ती या दोघींपुढे नाटक करू लागते. देवीपुढे हात जोडून ती म्हणत असते की माझी ताई लवकरात लवकर घरी परत येऊ दे, त्यासाठी मी काहीही करेल, कडक उपवास ठेवेल, अगदी पाण्याला सुद्धा हात लावणार नाही. तर आजी म्हणत असतात की बरोबर आहे तुझं, तू पाण्याला काही हात लावणार नाही पण बाकी सगळं खाशील ना. आणि ते ऐकून अक्षराला हसू येतं. त्यामुळे दुर्गी चिडते आणि म्हणते की देवाला फक्त मनातला भाव कळतो, कोण किती खातं याच्याशी त्याला काही घेणं देणं नसतं. आणि तितक्यात काही जोगतीनी त्या ठिकाणी येतात. त्यांना बघून अक्षराला आणि आजींना खूप आनंद होतो. आजी अक्षराला जोगवा आणायला सांगतात पण दुर्गी म्हणत असते की काही गरज नाही आहे. पण आजी तिला गप्प बसायला सांगतात आणि मग अक्षरा जोगवा घेऊन येते. दुसरीकडे महिला कामगार आल्या नाहीत म्हणून ओंकार काळजीत असतो. ऑर्डर डिलेवरीसाठी जाणार असते पण पॅकिंगही झालेलं नसतं. तितक्यात अधिपती येतो. ओंकार त्याला घडलेला सगळा प्रकार सांगतो आणि म्हणतो की मला काहीतरी शंका येते, कारण 1-2 महिला कामगार आल्या नसत्या तर काही वाटलं नसतं, पण अचानक सगळ्याजणी का आल्या नसतील, त्यामुळे अधिपतीसुद्धा काळजीत पडतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.